नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध 4 अध्याय 16 पृथु महाराजांची स्तुती पाठकांकडून स्तुती। श्लोक नंबर 20। अयं भुवो मण्डलमोदयाद्रे गोप्तैकवीरो नरदेवनाथः। आस्थाय जैत्रं रथमात्तचापः पर्यस्यते दक्षिणतो यथार्कः। अयं भुवो मण्डलमोदयाद्रेर् गोप्तैकवीरो नरदेवनाथः। आस्थाय जैत्रं रथमात्तचापः पर्यस्यते दक्षिणतो यथार्कः। अयं भुवो मण्डलमोदयाद्रेर् गोप्तैकवीरो नरदेवनाथः। आस्थाय जैत्रं रथमात्तचापः पर्यस्यते दक्षिणतो यथार्कः। अयं भुवो मण्डलमोदयाद्रेर् गोप्तैकवीरो नरदेवनाथः। आस्थाय जैत्रं रथमात्तचापः पर्यस्यते दक्षिणतो यथार्कः। अयं भुवो मण्डलमोदयाद्रेर् गोप्तैकवीरो नरदेवनाथः। आस्थाय जैत्रं रथमात्तचापः पर्यस्यते दक्षिणतो यथार्कः। अयं हे पृथु महाराज, भुवः पृथ्वीचा, मंडलम भूमंडल, उदय अद्रे सूर्याचे प्रथम दर्शन जेथे होते त्या पर्वतापासून गोप्ता रक्षण करतील, एक अद्वितीय, वीरः पराक्रमी, नरदेव सर्व राजांचा मानवी समाजातील देव,
सर्व राजांचा मानवी समाजातील देव, नाथः स्वामी आस्थाय च्यावर आरूढ होऊन जैत्रम विजयी रथम आपला रथ आत्तचापः धनुष्य धारण करून पर्यस्यते ते प्रदक्षिणा घालतील दक्षिणतः दक्षिण दिशेपासून यथा जसा अर्कः सूर्य. भाषांतर आहे, हे राजाधिराज पृथु अद्वितीय सामर्थ्याने युक्त आणि वीर पराक्रमी असल्यामुळे त्यांच्याशी स्पर्धा करू शकेल असा कोणीच असणार नाही. ते आपले अजिंक्य धनुष्य हातात धारण करून आपल्या विजयी रथावर आरूढ होतील आणि संपूर्ण पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतील. त्यावेळी ते अगदी स्वतःच्या कक्षेमध्ये दक्षिणेपासून भ्रमण करणाऱ्या सूर्यदेवाप्रमाणे भासतील. पृथु महाराजांची स्तुती पाठकाकडून कंटिन्यू होते. तात्पर्य, या श्लोकातील यथार्कः हा शब्द सुचवतो की सूर्य स्थिर नसून परम भगवंतांनी त्याला घालून दिलेल्या मर्यादेमध्ये यथार्थ कक्षेमध्ये तो भ्रमण करत असतो. श्रीमद भागवतमच्या 5व्या स्कंदामध्ये हे अतिशय स्पष्ट आणि एकदम क्लिअरली सांगितलेलं आहे. सूर्यग्रह जो आहे सूर्यदेवांचा रथ आहे आणि सूर्यदेव तो रथ घेऊन सगळ्या ग्रहमंडलाभोवती फिरत असतात. त्यांच्या फिरण्याची गती स्टँडर्ड असते, अचूक. प्रभुपाद तेव्हा पण सांगायचे, अजून पण सांगतात, कारण शास्त्रामध्ये याला संदर्भ आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही, तर सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. ऐकायला आपल्याला विचित्र वाटतं, कारण आपण मॉडर्न सायन्स मध्ये शिकलेलो आहे की सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतात आणि सूर्य स्थिर आहे. परंतु याच्यामध्ये जे शास्त्र सांगतं ना, त्याच्यामध्ये बिलकुल संशय घेण्यासारखं काही नाही आहे. कारण 5व्या स्कंदामध्ये श्रीमद भागवतमच्या इतक्या वेळेला सांगितलेलं आहे की सूर्य याच्या भोवती फिरतो, याच्या भोवती फिरतो. सूर्याला याच्या भोवती फिरायला एवढा वेळ लागतो, त्याच्या भोवती फिरायला एवढा. ऑफकोर्स सूर्य स्थिर नाही असतो, सूर्य फिरत असतो. प्रभुपाद इथे परत तेच एकदा सांगतात. इथे ब्रह्मसंहितेमध्ये पण सांगितलं. एक्सक्यूज मी. ब्रह्मसंहितेमध्ये पण सांगितलेलं आहे. प्रभुपाद सांगतात ते, या तथ्याचे अनुमोदन ब्रह्मसंहिता तसेच श्रीमद भागवतमच्या अन्य भागामध्ये केलेले आहे. ब्रह्मसंहितेमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे ब्रह्माजींनी की सूर्यदेव जो आहे तो भगवंतांच्या इच्छेनुसार भ्रमण करत असतो. राजा समस्त सूर्य रसेस तेजा. ते सांगतात प्रभुपाद, श्रीमद भागवतमच्या 5व्या स्कंदात म्हटले आहे की सूर्य प्रत्येक सेकंदात 16,000 मैल या वेगाने आपल्या कक्षेमध्ये भ्रमण करीत असतो. आणि कसा भ्रमण करतो ते पण दिलेलं आहे 5व्या स्कंदामध्ये, कुठून कुठे जातो. त्याचप्रमाणे ब्रह्मसंहिता सांगते
यस्याज्ञया भ्रमति संवृत कालचक्र. सूर्य हा परमपुरुष भगवंतांच्या आज्ञेनेच आपल्या कक्षेत फिरतो. निष्कर्ष असा आहे की सूर्य एकाच ठिकाणी स्थिर नसतो. पृथू महाराजांविषयी सांगावयाचे तर त्यांची सत्ता संपूर्ण जगावर चालणार असल्याचे इथे सूचित केले आहे. सूर्य जेथून प्रथम दिसतो त्या हिमालय पर्वतास उदयाचल वा उदयाद्री असे म्हणतात. कधी ऐकलं असेल तुम्ही, भीमसेन जोशींचे एक भजन आहे उदयगिरीवर. आपल्या शास्त्रानुसार सूर्याचं भ्रमण पृथ्वीभोवती तिथून सुरू होतं. मॉडर्न सायन्स नुसार आणि पाश्चात्य विज्ञानाच्या ज्ञानावर आधारित आपल्याला काय शिकवलं जातं, सूर्य पहिल्यांदा न्यूझीलंड मध्ये येतो. न्यूझीलंड मध्ये दिवस सुरू होतो त्याचा. आणि त्यामुळे भारत जिथे आपण राहतोय हे 5.5 तासांनी मागे आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून हे आपण सगळं मान्य केलं, त्याच्यावरतीच आजचे घड्याळ आणि बिझनेस सगळे चालतात. परंतु जर तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गेला तर कुठलं घड्याळ आणि कुठला बिझनेस, नाही. फक्त आपल्याला सूर्यदेव आणि भगवान श्रीकृष्णांची रचना याच्यावरतीच विश्वास ठेवला पाहिजे. हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. अयम भुवो मंडलमो उदयाद्रे. सूर्य तिथून सुरू होतो. सूर्य जेथून प्रथम दिसतो त्या हिमालय पर्वतास उदयाचल किंवा उदयाद्री असे म्हणतात. तर वर दिलेल्या श्लोकावरून कळून येते की पृथू महाराजांच्या जगावरील सत्तेमध्ये हिमालय पर्वताचाही समावेश असेल आणि त्यांची सत्ता सर्व महासागरांच्या सीमांपर्यंत विस्तारेल. दुसऱ्या शब्दात त्यांच्या सत्तेने संपूर्ण जग व्यापलेले असेल. हे जे सगळे होते ना, पृथू महाराज, युधिष्ठिर महाराज, हे सम्राट होते. सम्राटचा अर्थ असतो छोटे छोटे राजे असतात त्या भागामध्ये, त्या भागाचं व्यवस्थापन मॅनेजमेंट करण्यासाठी. सम्राट जो असतो तो राजांचा राजा असतो, सर्व राजांचा, संपूर्ण भारतवर्षावरती राज्य करणारा. आणि भारतवर्षचा अर्थ होता संपूर्ण पृथ्वी. हळूहळू आपण वेगळे झालो, राजे भ्रष्ट झाले. राजे कसे भ्रष्ट होतात याचीच आपण कथा वाचत आहोत. कलियुग जसा जसा वाढत गेला तसे तसे सगळेच राजे भ्रष्ट झाले. शेवटचा राजा चांगला होऊन गेला शिवाजी महाराज, त्यानंतर कुणी राजा झाला नाही. मग अशा भ्रष्ट राजांच्या कारकिर्दीमध्ये सगळ्या राजांना एकत्र आणून संपूर्ण जगावरती एकच नियम, एकच राज्य असं शासन निर्माण करण्यामध्ये आता सगळे असमर्थ आहेत. प्रयत्न चालू आहेत. वन वर्ल्ड ऑर्डर तुम्ही जर सर्च केला गुगलवरती तर तुम्हाला दिसेल की तसाच प्रयत्न चालू आहे. वन वर्ल्ड ऑर्डर, संपूर्ण जगामध्ये एकच शासन, एकच नियम, एकच कायदे असावेत असं. परंतु ते शक्य होणार नाही, कारण आता या भौतिक जगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा स्वामी प्रभू व्हायच्या हेतूने आलेला असतो. दुसऱ्याचं बंधन, दुसऱ्याचं वर्चस्व त्याला नको असतं. स्पर्धा या भौतिक जगातलं आपलं काय म्हणतात मूळ लक्षण आहे, मूलभूत अधिकार आहे आपला, दुसऱ्या जीवाची स्पर्धा करणे. आणि या स्पर्धेतूनच मग हे छोटे छोटे देश निर्माण झाले. आणि दुर्दैवाने ह्या बाउंड्रीला आपला देश समजून आपल्याला खोट्या देशप्रेमामध्ये अडकवलं, राष्ट्रप्रेम ज्याला म्हणतो. आणि या राष्ट्रप्रेमावरती आणि देशप्रेमावरती राजकारण करणारे खोटे ढोंगी राजे निर्माण झाले. भारतातच नाही, तुम्हाला वाटत असेल भारताबद्दल, सगळीकडे हीच परिस्थिती आहे. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. एक यंग माणूस आहे, त्याला हिस्ट्रीमध्ये खूप इंटरेस्ट आहे.
हिस्ट्री सगळी अगदी रिसर्च करून समजावून सांगत असतो. त्याचं नाव आहे नेम जॉन हॅरिस, JOHN, जॉन हॅरिस. तर त्याला जगातला सर्वश्रेष्ठ युट्यूबर म्हणून अवॉर्ड पण मिळाला ऍक्च्युली. खूप खूप वेळ देऊन तो बनवतो ऍक्च्युली त्याचे डॉक्युमेंटरीज. त्याचा एक व्हिडिओ आहे, तुम्ही सर्च करून बघा किंवा मला आठवण करा, मी तुम्हाला लिंक पाठवतो. त्याच्यामध्ये तो सांगतो की हे राष्ट्रीयत्व, हे देशांचे बॉर्डर्स कसे निर्माण झाले, आणि देशांच्या बॉर्डर पेक्षाही महत्वाचं म्हणजे की लोकांमध्ये राष्ट्राच्या प्रती असलेली भावना ही कशी कुठून आली. कारण राष्ट्र तर आपण, हे बॉर्डर आपण तयार केले. माझं म्हणायची भावना कुठून आली, कसं, याचा इतिहास काय आहे, खूप छान रिसर्च करून सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये असं नव्हतं. जेव्हा भरत राजा होते, युधिष्ठिर महाराज, अगदी परीक्षित महाराजांपर्यंत संपूर्ण पृथ्वीवरती एकच राजा होता, सम्राट. आणि त्याची पद्धती पण होती की कोण सम्राट बनणार. त्याने सगळ्या राजांना, छोट्या छोट्या राजांना चॅलेंज द्यायचं असतं, राजसूय यज्ञ करायचं असतं, आणि कोण राजा त्या राजसूय यज्ञामध्ये भाग घेऊ शकत नाही त्याने लढायचं असतं की मला तुमचं सम्राटत्व मान्य नाही, मी सेपरेट राजा होणार आहे. मग जो सम्राट होणार आहे त्याने एक तर सगळ्यांना हरवायचं असतं किंवा एक तर सगळ्यांची मैत्री करून आपल्या अंडर काम करायला तयार करायचं असतं. ही पद्धती होती पूर्वीची. तर इथे हे स्तुतीपाठक सांगतायत की पृथू महाराज जे आहेत त्यांची सत्ता सगळीकडे असणार आहे. जिथे जिथे सूर्यप्रकाश पोहोचणार तिथे तिथे पृथू महाराजांची सत्ता असणार. सत्ता याचा अर्थ हा काही अधिकार नाही. म्हणजेच पृथू महाराज या संपूर्ण भूमंडलावरती राज्य करतील, याचाच अर्थ पृथू महाराज, जसं आपण मागचे 10-12 दिवस वाचत आहोत, तसं या संपूर्ण भूमंडलावरतील प्रत्येक जीवाचा, प्रजेतील प्रत्येक प्राणी मात्राची काळजी घेतील, त्याच्या भौतिक अस्तित्वाची जबाबदारी घेतील, त्याचं पालन पोषण करतील. हे राजाचं प्रथम कर्तव्य असतं. सत्तेचा अर्थ, आता सत्तेचा माज आलेले स्वतःच्या प्रसिद्धीसाठी सत्ता हा शब्द वापरतात. माझी सत्ता आहे, मी राजा आहे, मी छत्रपती आहे. शिवाजी महाराजांना छत्रपती हा शब्द जेव्हा बहाल केला गेला तेव्हा शिवाजी महाराज कित्येक दिवस झोपले नाहीत. जो खूप छान वर्णन आहे. कारण शिवाजी महाराज विचार करत होते की हे एवढं मोठं पद घेऊन मी त्या पदाला जस्टिस देऊ शकेन का, मी त्या पदाप्रमाणे वागू शकेन का, मी कोण आहे हे छत्रपती हे पद घेणार. आजकालचे छत्रपती काय करत नाहीत, काय नाही, त्यांना पद मात्र पाहिजे छत्रपती, हो की नाही. हळूहळू जसं कलियुग वाढत जाईल तस या शब्दांचा अर्थ गौण होणार आहे. सगळ्याच शब्दांचं कॉमन सेन्स आहे. बघा, विचार करा, छत्रपती म्हणजे काय आणि हे छत्रपती वागतात कसे, हो की नाही. गुरु शब्दाचा काय अर्थ असतो आणि हे गुरु वागतात कसे. गुरु शब्दाचा अर्थ काय असतो परंतु हे शिष्य वागतात कसे. म्हणूनच हे सगळे शब्द युजलेस झालेत आता. आत्मसमर्पण, शरण, म्हणून तर कुणी शरण जायला तयार नाही, फक्त ढोंग करतो शरण गेल्याचं. म्हणून भक्तीत प्रगती होत नाही आणि म्हणून आपलं दुःख नष्ट होत नाही, नुकसान आपलंच आहे. रिटेन तुम्ही किती दिवस करणार करून, हो की नाही. पृथू महाराज हे संपूर्ण भूमंडल, हा शब्द खूप महत्वाचा आहे. भूमंडल, जनक राजा संपूर्ण भूमंडलाचा राजा होता. भूमंडलपती म्हटलं जातं. दशरथ महाराजांना भूमंडलपती म्हटलं जातं. तर हे याचा अर्थ असतो की त्या संपूर्ण पृथ्वीवरील प्रत्येक जीवाची हे लोक काळजी घेतील. कशी काळजी घेतील ते वाचलं आपण आता इतके दिवस. वर्णाश्रम व्यवस्थित आहे की नाही बघतील, प्रत्येक जण भगवंतांच्या भक्ती मार्गावर आहे की नाही बघतील, धर्माचं आचरण होते की नाही बघतील, जो अधर्मिक आहे त्याला दंड देतील. वाचलं की नाही आपण सगळं.
जबरदस्तीने पृथ्वी महाराज संपूर्ण भूमंडलाची सत्ता हातात घेतली नाही किंवा राजा झाले नाही. हे कर्तव्य निभावून न्यायचं त्यांच्यामध्ये तेवढी ताकद होती, सामर्थ्य होतं. पुढे सांगतात, श्रील प्रभुपाद सांगतात की या सत्तेमध्ये हिमालय पर्वताचाही समावेश असेल आणि त्यांची सत्ता सर्व महासागरांच्या सीमांपर्यंत विस्तारेल. दुसऱ्या शब्दात त्यांच्या सत्तेने संपूर्ण जग व्यापलेले असेल. या श्लोकातील नरदेव हा आणखीन एक महत्वाचा शब्द आहे. बऱ्याचदा आपण या शब्दावर चर्चा केली आहे, परंतु प्रभुपाद इथे समजावून सांगतात. नरदेव म्हणजे नर म्हणजे मनुष्य, नरदेव म्हणजे माणसांमधला देव हा राजा असतो. राजाला ही पदवी भगवंतांनी दिलेली आहे. पूर्वीच्या श्लोकांमध्ये सांगितल्याप्रमाणे योग्य आणि गुणवान राजा तो पृथ्वी राजा असो अथवा आदर्श राजा म्हणून राज्य करणारा दुसरा कोणी राजा असो, तो मानव रूपातील परमेश्वरच आहे, हे आपण जाणून घेतले पाहिजे. म्हणून त्याला अधिकार होता नियम तयार करायचे. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की राजा जो नियम करतो त्या नियमांच्या खाली अधीन तो कधीच येत नाही. परंतु लोकशाहीमध्ये हे चालत नाही. लोकशाहीमध्ये जे नियम कायदे आहेत ते पंतप्रधान राष्ट्राध्यक्षाला पण लागू होतात. कारण आजचा राजा परमेश्वराने इतका सद्गुणी आणि शुद्ध नाही. राजा किंवा शासक किंवा राष्ट्राध्यक्ष हा परमेश्वराने इतकाच सगळे सद्गुण असलेला. बघा मागचे 10-15 श्लोक आपण काय वाचतोय? पृथ्वी महाराजांचे सद्गुण वाचतोय. सद्गुण म्हणजे चांगले गुण. प्रभुपाद इथे लिहितात, पृथ्वी महाराज असो किंवा अन्य कोणताही राजा असो, राजा हा भगवंतांचा प्रतिनिधी असतो. भगवंतांनी बनवलेले कायदे आहेत असे सगळे जीव पाळतात की नाही हे पाहण्यासाठी तो भगवंतांचा प्रतिनिधी म्हणून या जगात आलेला असतो. आणि हे भगवंतांचं प्रतिनिधित्व राजा कसं करतो याचं परफेक्ट म्हणजे परफेक्ट उदाहरण आहे पृथ्वी महाराज. कारण पृथ्वी महाराज स्वतः भगवंतांचे अवतार आहेत. त्यामुळे एक अंश देखील पृथ्वी महाराज राजाच्या कर्तव्यापासून विचलित होत नाहीत. पृथ्वी महाराज म्हणजेच काय, पृथ्वी महाराजांच्या चारित्र्यामध्ये, पृथ्वी महाराजांच्या कालकिर्दीमध्ये तुम्हाला एकही घटना, एकही वेळ अशी सापडणार नाही ज्याच्यामध्ये पृथ्वी महाराज चुकीचे वागले. बाकीच्या राजांच्या कारकिर्दीमध्ये थोडंफार इकडे तिकडे सापडेल तुम्हाला, पण पृथ्वी महाराज नो. नरदेव मानव रूपातील परमेश्वरच असतो. हे आपण जाणून घेतले पाहिजे. वैदिक संस्कृतीनुसार राजाला पुरुषोत्तम भगवान मानून त्याचा सन्मान केला जातो. वैदिक संस्कृतीनुसार राजाला पुरुषोत्तम भगवान, ऐकायला विचित्र वाटतं आपल्याला, हो की नाही? हे आपल्याला लक्षात तेव्हाच येतं जेव्हा जसं गुरुला देखील आपण परमपूज्य म्हणतो. म्हणताना आपल्याला काही विशेष वाटत नाही, परंतु थोडस बसून विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की परमपूज्य या शब्दाचा अर्थ काय? जो परम पूजनीय आहे त्याच्यापेक्षा पूजनीय दुसरा कोणी नाही. परमपूज्य, पपू लिहायला सगळीकडे कोणाला पण लिहितात पपू पपू पपू. परमपूजनीय कमी आणि पप्पू जास्त आहे. परमपूजनीय म्हणजे काय? भगवंतांपेक्षा जास्त पूजनीय, म्हणून परमपूजनीय. मग त्यांचं कॅरेक्टर कसं असलं पाहिजे विचार करा, हो की नाही? याचा विचार आपण करत नाही. माझ्या गुरुनं बोलता तुम्ही परम पूजनीय. जेव्हा हे शब्द, मगाशी जसं मी म्हणालो की शब्दांना अर्थ राहिला नाही कलियुगामध्ये. सगळा जोक करून ठेवलाय आपण, गुरुचा जोक करून ठेवलाय. संन्यासी तर जोक आहेच. शरण या शब्दाचा जोक करून ठेवलाय. आश्रय घेणे या शब्दाचा जोक करून ठेवलाय. तसंच परमपूज्य कोणालाही वापरलं जातं. परमपूज्य, परमपूज्य. हो, का परमपूज्य? कारण तो भगवंतांचा प्रतिनिधी आहे. आणि एखादा व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीचा प्रतिनिधी म्हणून आलेला असेल तर त्या व्यक्तीला तेवढंच आपण मान दिला पाहिजे ज्या व्यक्तीचा प्रतिनिधी म्हणून तो आलेला आहे.
ही सगळीकडे प्रथा असते. जेव्हा राजाचा एखादा दूत जो वर्णाने शूद्र आहे की नाही, तो राजाचा एखादा पत्र घेऊन दुसऱ्या राजाकडे जातो, तर त्याला राजा समान आदर दिला जातो, जरी तो शूद्र असला तरी. त्याचं तो काम करतोय, पत्र घेऊन गेलाय फक्त. ऑफकोर्स तो पण विनम्र असतो, परंतु त्याला तेवढाच आदर द्यायचा असतो, कारण तो त्या राजाचा प्रतिनिधी म्हणून आलेला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. प्रभुपाद नेहमी उदाहरण द्यायचे, इंग्लंडच्या राणीचे प्रतिनिधी सगळ्यात प्रत्येक देशामध्ये जायचे, जिथे जिथे इंग्लंडने राज्य केलं. भारतात पण यायचे. त्यांना आपण म्हणायचं व्हॉइस रॉय. इतिहास ज्यांनी अभ्यास केलाय त्यांना माहिती असेल व्हॉइस रॉय, हो की नाही. या अशा व्हॉइस रॉय लोकांना इंग्लंडच्या राणीपेक्षा जास्त मान दिला जायचा भारतामध्ये. तेव्हा हत्तीवरून त्यांना फिरवलं जायचं, पंचपक्वान्न करून दिले जायचे. इंग्लंडच्या राणी पण कधी हत्तीवरून फिरली नसेल. सांगायचा मुद्दा काय आहे, भगवंतांचा जर कोणी प्रतिनिधी आपल्याला सापडला तर त्याचा आदर, त्याचा सन्मान, त्याची पूजा आपण एवढीच नाही, भगवंतांपेक्षा जास्त केली पाहिजे. आता हा जो कन्सेप्ट आहे ना, हा पाश्चात्य देशातल्या लोकांना माहिती नव्हता. प्रभुपादांनी त्यांना शिकवला. प्रभुपादांसाठी हे लोक रॉल्स रॉयल्स वगैरे गाडी घेऊन यायचे, प्रभुपादांचे शिष्य. मग काही ज्या लोकांना हा कन्सेप्ट माहित नाही ते लोक याच्यावर बोट दाखवायचे, बघा साधू संन्यासी आहे आणि एवढ्या मोठ्या गाडीतून फिरतो. प्रभुपाद त्यांना समजावून सांगायचे, मी भगवंतांचा प्रतिनिधी आहे, भगवंतांसाठी जेवढं करत नाही त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही माझ्यासाठी केलं पाहिजे. हा प्रभुपादांचा गर्व नव्हता, प्रभुपादांचा अहंकार नव्हता. तर ही पद्धत काय असते हे समजावून सांगत होते प्रभुपाद. आणि बऱ्याच प्रभुपादांच्या शिष्यांना हे समजलं ऍक्च्युली. परंतु बरेच प्रभुपादांचे शिष्य या भौतिक प्रतिष्ठेच्या आहारी पण गेले. त्यांना फक्त प्रतिष्ठा दिसली, त्यातली विनम्रता दिसली नाही. तर राजाचं देखील तसंच असतं, राजाला देवच मानला पाहिजे. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी, जसं परवा आपण वाचलं, पाऊस पाडायची जबाबदारी राजाची असते. या कारण नॉर्मल जनतेने कधी देवाला बघितलं नाही, भगवंतांना बघितलं नाही. तो राजालाच बघून म्हणतो हाच माझा देव आहे. माझ्या भौतिक गरजा पुरवणारा पण हाच आहे आणि माझ्या आध्यात्मिक गरजा पुरवणारा देखील हाच आहे. माझ्यासाठी हाच देव आहे. याला म्हणतात नरदेव. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हे कन्सेप्ट आपण लक्षात ठेवणे. जसं मी नेहमी सांगत असतो की आपली जी संस्कृती आहे ना, भारतीय संस्कृती किंवा ज्याला आपण वैदिक संस्कृती म्हणतो, वैदिक संस्कृतीचा मूळ आधार जो आहे ना, तो कृतज्ञतेमध्ये, विनम्रतेमध्ये. विनम्रता विकसित करायची असेल तर कृतज्ञतेचा भाव असणे खूप गरजेचं आहे. आणि हे आधुनिक शिक्षण पद्धती आपल्याला कृतज्ञता नष्ट करायचं काम करतं आपल्याला. दंभ दर्प अभिमानश्च क्रोध पारुषम एवच, हे तुमच्यामध्ये भरायचं काम करते ही आधुनिक शिक्षण पद्धती. जे तुमच्या दुःखाचं मेन कारण बनतं मग आयुष्यभर. ह्या जन्मातच नाही, पुढच्या जन्मात पण तुमच्या दुःखाचं कारण बनतं, हो की नाही. मोठे मोठे पोस्टर बघा बाहेर लावलेले असतात युनिव्हर्सिटी शाळेचे वगैरे. या मुलांना 99% मार्क पडले, याची इथे प्लेसमेंट झाले, इथे हे झालं, तुम्ही पण करू शकता, तुम्ही पण क्रिकेटमध्ये नंबर 1 बनू शकता. या क्रोध पारुष्य दंभ वाढवण्याचं काम आहे फक्त. विनम्रता नाही, आज्ञाधारकता नाही, कृतज्ञता नाही. सर्व समानता, स्त्री पुरुष समानता, हे जे कन्सेप्ट आहेत ना आधुनिक जगातले, हे सगळे कृतज्ञता नष्ट करतात तुमच्या मनातली. इट्स व्हेरी डेंजरस. आणि म्हणूनच गुरुचं महत्व आज आपल्याला माहिती नाही. तिला कंटीमाळ घालून पण आपल्याला माहिती नाही गुरुला किती मान दिला पाहिजे. त्याचं हेच कारण आहे, कारण आपण आधुनिक शिक्षण पद्धतीतून आलेलं आहे, पाश्चात्य संस्कृतीला बळी पडलेलं आहे. जेव्हा मी पहिली नाही, माझी जी दुसरी कंपनी होती खूप मोठी होती, हनीवेल. त्या कंपनीमध्ये गेल्यावरती माझा जो मॅनेजर होता तो जवळजवळ 30 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठा होता.
आम्हाला तेव्हा सवय होती सर सर म्हणायची. मग आम्ही सर म्हणायला लागलो तर तुम्हाला नो 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 नो, आता तुम्ही अमेरिकन कंपनीमध्ये आहात, सर म्हणायचं नाही. मला पण माझ्या नावानेच बोलायचं, मी पण तुम्हाला तुमच्या नावानेच बोलवणार, गणेश. आणि अहो जाऊ पण म्हणायचं नाही, डायरेक्ट गणेश. तुम्ही केलं काय काल तुम्हाला सांगितलेलं. ही संस्कृती आहे पाश्चात्य देशातली. आपली कसली संस्कृती आहे? आपल्या भाषेमध्ये आदर करायचे शब्द आहेत. एखादा छोटा असेल तर त्याला आपण अरे तुरे म्हणतो, मोठा असेल तर त्याला आपण अहो जाओ म्हणतो. हे कुठल्या भाषेत आहे सांगा? इंग्रजीमध्ये बिलकुल असा प्रकार नाही. इंग्रजीमध्ये मोठ्याला पण ही, छोट्याला पण ही. ही शी इट दे वी, झालं, संपलं काम. हे सगळी सिस्टीम कशासाठी बनवली आहे? तुम्हाला शुद्ध करण्यासाठी बनवली. मग त्याचाच हा प्रकार असतो. वटवृक्षाला का पूजतो आपण? हो की नाही? सूर्यदेवाची उठून रोज सकाळी पूजा का करतो? कारण तुम्हाला माहितीच नाही आहे, सूर्यदेवा इतका टॉपमोस्ट डिसइन्फेक्टंट या जगात कोणी नाही. पण तुम्हाला शिकवलं डेटॉलने 4 वेळा हात धुतले की तुमचं सगळं डिसइन्फेक्ट होते. तर तुम्ही सूर्यदेवाची पूजा बंद केली. तुम्हाला सांगितलं 4 पुस्तक वाचून तुम्ही पण ग्रेट होऊ शकता, मग तुम्ही गुरुला मानायचं बंद केलं. तुम्हाला सांगितलं तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्ही काही करू शकता, तुम्ही राजाला मानायचं बंद केलं. मग राजा पण बोगस निघाला, राजा पण लुटणारा निघाला, त्यामुळे लोकांची त्याच्यावरची पण, गुरु पण बोगस निघाला, त्यामुळे राजावर गुरुवर विश्वास पण गेला लोकांचा. इट्स ऑल, हे कलियुग जसं जसं प्रोग्रेस होईल ना, हे सगळं 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 टॉपसी टर्वी उलट पुलट होणार आहे. एवढं का बोलतोय मी याच्यावरती? दिस इज व्हेरी सिरियस. लक्षात घ्या, प्रभुपाद म्हणतात की तो मानव रूपातील परमेश्वरच आहे. आता परमेश्वर कोणालाही म्हणतो आपण, देव देव देव. माझा एक मित्र होता, तो लहानपणापासून म्हणे अरे देवा झालं काय. कोणालाही ज्याला आदर करतो त्याला म्हणतो. परंतु इथे प्रभुपाद काय लिहितात? वैदिक संस्कृतीनुसार राजाला पुरुषोत्तम भगवान म्हणून त्याचा सन्मान केला जातो. साधा सुद्धा नाही, पुरुषोत्तम भगवान. हे पुरुषोत्तम भगवान हे फक्त भगवान श्रीकृष्णांसाठी राखून ठेवलेलं पद आहे. पुरुषोत्तम, पुरुषांमधला उत्तम. आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलंय पुरुषोत्तम कोणाला दुसऱ्याला म्हटलेलं? भगवान इंद्र म्हटलेलं ऐकलेलं आहे, भगवान ब्रह्माजी म्हटलेलं ऐकलेलं आहे, भगवान शिवजी म्हटलेलं ऐकलेलं आहे. कधी कधी नारद मुनींना भगवान म्हटलं जातं, भगवान नारद, हो की नाही? परंतु पुरुषोत्तम हा शब्द ना इंद्रदेवांना वापरला जातो, ना ब्रह्माला वापरला जातो, ना शिवजींना वापरला जातो, ना नारद मुनींना वापरला, कुणालाही वापरला जात नाही. परंतु राजाला वापरला जातो. दोन्ही बाजू आहेत. या पदाच्या अनुरूप त्या राजाचं वर्तणूक असलं पाहिजे, आणि त्या पदाला साजेल अनुरूप असं तुमचा पण त्याच्यासाठी आदर असला पाहिजे. आणि हे दोन्ही नष्ट झालेलं आहे कलियुगामध्ये. सेम टू सेम गुरुसाठी देखील. गुरुपदाची जी व्याख्या असते त्याप्रमाणे गुरुचं वर्तणूक असलं पाहिजे, आणि गुरुला जेवढा सन्मान दिला पाहिजे तेवढाच सन्मान शिष्याने पण दिलं पाहिजे. परंतु दोन्ही होत नाही आजकाल, हो की नाही? किती वाईट अवस्था आलेली आहे बघा. आणि हे जोपर्यंत हे फिक्स करत नाही आपण, तोपर्यंत आपली प्रगती होऊ शकत नाही. तर तुम्ही म्हणाले फिक्स करायचं म्हणजे असं पृथ्वी महाराज परत घेऊन यायचं का, राजा असला परत बनवायचा का? नाही, आज त्याचा अर्थ असा नाही. ही भावना जी आहे, त्या भावना सगळ्या फिक्स केल्या पाहिजेत आपण. त्यालाच वर्णाश्रम परत आणणे म्हणतात श्रील प्रभुपाद. वैदिक संस्कृतीनुसार राजाला पुरुषोत्तम भगवान म्हणून मानून त्याचा सन्मान केला जातो, कारण संपूर्ण प्रजेला संरक्षण देणाऱ्या भगवान नारायणांचे तो प्रतिनिधित्व करतो. कारण तो प्रतिनिधी आहे, तो भगवान नाही. गुरुला देखील भगवंतांसमानच मानलं पाहिजे, कारण तो भगवंतांचा प्रतिनिधी असतो. प्रभुपाद हे वाक्य सांगितल्यावर बरेच प्रभुपादांना प्रश्न विचारायचे की मग गुरु असा, आज कलियुगामध्ये असे बोगस राजे आहेत, बोगस गुरु आहेत, कसं ओळखायचं, कोणाला हा सन्मान द्यायचा, कोणाला द्यायचा नाही?
प्रभुपाद एक स्टँडर्ड वाक्य म्हणायचे की जो खरा गुरु असतो, जो खरा राजा असतो, तो कधीच म्हणणार नाही की मी भगवान आहे. तो सदैव म्हणतो मी भगवंतांचा सेवक आहे. जो म्हणतो मी भगवान आहे तो बोगस गुरु आहे, बोगस राजा आहे. आता आजकालचे बोगस गुरु, बोगस राजे तुम्हाला म्हणताना दिसणार नाहीत मी भगवान आहे, कारण त्यांना पण माहिती आहे लोकांना भगवान म्हटल्यावर हे काय मला, ते म्हणतात ते नाही, तेच भगवान श्रीकृष्णच भगवान आहेत, मी त्यांचा प्रतिनिधीच आहे, मलाच मान द्या. छोटी प्रतिष्ठेसाठी आपण आता आजकाल धडपडते. पूर्वीच्या काळामध्ये लोक स्वतः भगवान होऊन प्रतिष्ठा मिळवायचे. आजकालचे बोगस गुरु, बोगस राजे छोट्या छोट्या प्रतिष्ठेसाठी खोटं बोलतायत, फसवतायत. सगळंच टॉपसी टर्वी झालंय. म्हणूनच तो नाथ अर्थात संरक्षक असतो. प्रभुपादांची वाक्य किती खतरनाक आहेत लक्षात घ्या. नाथ या शब्दाचा अर्थ प्रभुपाद शब्द टू शब्द जर बघितला तुम्ही, तुमच्याकडे भागवतम असेल तर बघा. आणि जनरली तुम्हाला माहिती आहे नाथ म्हणजे स्वामी, पती, प्रभू. पत्नी पण कधी कधी म्हणते माझे नाथ आहेत, पती आहेत किंवा स्वामी आहेत. म्हणजेच काइंड ऑफ छोटा कंट्रोलर, ज्याला आपण आदर करतो, ज्याचं सांगितलेलं आपण सगळं ऐकतो, त्याला आपण नाथ, स्वामी म्हणतो. प्रभुपाद इथे दुसरा अर्थ सांगतात, म्हणूनच तो नाथ अर्थात संरक्षक असतो. नुसतंच हे शब्द जे आहेत ना, नुसतेच तुमच्या प्रतिष्ठा वाढवण्यासाठी बनवलेले नाही आहेत. माझी पत्नी मला नाथ म्हणत नाही, नाथासारखं तू वागायला पण लागतं तुला, म्हणून प्रभुपाद लिहितात नाथ अर्थात संरक्षक असतो. संपूर्ण प्रजेचं जो रक्षण करायची त्याच्यावर जबाबदारी असते, म्हणून लोक त्याला नाथ म्हणतात. पण कलियुगामध्ये हळूहळू राजे कसे झाले, तुम्ही मला नाथ म्हटलं पाहिजे, मला छत्रपती म्हटलं पाहिजे, वागायचं मात्र नाही त्याप्रमाणे. प्रजेला रक्षण कोण देणार? प्रजेला लेफ्ट राईट खालून वरून सगळ्या बाजूने लुटालूट चाललाय, तर नाथ आपला निवांत मध्ये फिरतोय, सगळीकडे बसलाय. त्याला फक्त नाथ पोस्टरवरती लावायचंय, छत्रपती. रक्षण कोण करणार? कशापासून रक्षण? सगळ्या गोष्टीपासून रक्षण केलं पाहिजे. नवाब हुसेन जरी मुसलमान होता तरी सुद्धा सनातन गोस्वामी त्याला नरदेव समजून त्याचा आदर करीत. सनातन गोस्वामी ज्या राजाच्या राज्यामध्ये मंत्री होते, खूप मोठ्या पदावर होते ऍक्च्युली. ऑफकोर्स नंतर सोडून दिली त्यांनी नोकरी. त्यांनी नोकरी सोडून दिल्यावर नवाब हुसेननी त्यांना जेलमध्ये टाकलं. कोणा राज्याच्या राजकारभारामध्ये जो एखादा मंत्री असतो त्याला अचानकपणे सोडून जाण्याचा अधिकार नसतो. त्याने आयुष्यभर राज्याची, राष्ट्राची सेवा करायचं वचन दिलेलं असतं. सनातन गोस्वामींनी राजीनामा दिल्यावरती त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं नवाब हुसेन. ती स्टोरी वेगळी आहे. प्रभुपाद इथे सांगायचा प्रयत्न करतात की नवाब हुसेन हा मुसलमान राजा होता. सनातन गोस्वामी त्याच्या राज्यामध्ये मंत्री पदावरती होते, मोठ्या ऑफिशियल पदावरती होते, मंत्री नव्हते, मोठ्या ऑफिशियल पदावरती होते. तो मुसलमान असला, जरी थोड्याफार प्रमाणामध्ये क्रूर असला, शोषण करता असला, तरी वैदिक संस्कृतीनुसार सनातन गोस्वामी त्याला नरदेव म्हणायचे. म्हणूनच राजा किंवा शासन प्रमुख राज्यावर शासन करण्यासाठी इतका समर्थ असला पाहिजे की प्रजाजन त्याचे मानव रूपातील ईश्वर म्हणून पूजन करतील. समर्थ असला पाहिजे तो देखील. कोणत्याही शासनाच्या अथवा राज्याच्या प्रमुखाची ही पूर्णावस्था होय. कोणत्याही पूर्णावस्था म्हणजे काय? हे परफेक्शन आहे, याच्या पलीकडे तू जाऊ शकत नाही. दिस इज परफेक्ट. हे परफेक्शन आहे. आता आपल्या राजाचा नरेंद्र मोदींचा पण बरेच लोक, त्यांचेच IT सेल मधले लोक प्रभू रामचंद्रांची वगैरे तुलना करून फोटो टाकतात, सोशल मीडियावरती चालू आहे. या राजाला ऍडव्हर्टाइजमेंटनी नरदेव व्हायचंय.
सामर्थ्याने आपल्या कृतीने प्रजेचं रक्षण करून व्हायचं नाहीये. नुसतंच ऍडव्हर्टाइजमेंट करायचे, सगळीकडे मोठे मोठे बोर्ड लावले नरदेव. दॅट इज बोगस. काम करा ना तुम्ही, काम करा, भगवंतांसारखं काम करा. तुम्हाला का प्रजा नरदेव म्हणणार नाही? कारण आपली बुद्धी मंद झालेली आहे. मी तुम्हाला कधी सांगितलं की नाही माहित नाही, माझा एकदम जवळचा मित्र एकदा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभा राहिलेला, 27 लाख रुपये खर्च केले वाटण्यामध्ये आणि पडला. एकदम जवळचा मित्र. म्हणून मी त्याला समजावून सांगत होतो की अरे मूर्खा, म्हटलं हे 27 लाख रुपयाचे जर तू चांगलं काम केलं असतास, गटारी स्वच्छ केला असतास, रस्ते बनवला असतास, लोकांचे जे खरे प्रॉब्लेम आहेत ते खरे प्रॉब्लेम घराघरात जाऊन सॉल्व्ह केला असतास, तर लोकांनी तुलाच मत दिलं असतं, दुसऱ्याचे पैसे घेऊन तुला मत दिलं असतं. परंतु आजकालचे राजे पण इतके मंद आहेत कारण क्षत्रिय नाहीच आहेत. यांना ऍडव्हर्टाइज, मोठे मोठे बोर्ड लावून ऍडव्हर्टाइजमेंट करून, फालतूच्या योजना करून, लोकांना इकडून तिकडून लुटून, पैसे वाटून यांना राजा व्हायचंय. लोक यांना नरदेव कसं म्हणतील? तसं सामर्थ्य असलं पाहिजे, तसं तुमचं कर्तृत्व असलं पाहिजे, मग लोक तुम्हाला नरदेव म्हणतील. बिहारमध्ये पैसे वाटतायत आता बीजेपी वाली देखील. बीजेपीने काय केलं माहितीये? पैसे वाटायची प्रक्रिया ऑफिशियल लीगल केली. पैसे घ्यायची, लाच घ्यायची प्रक्रिया ऑफिशियल लीगल केली. इट्स टू बॅड. आणि हे छोटे छोटे गोष्टी आहेत, परंतु याच्यावरून लक्षात येतं की राजा किती भ्रष्ट आहे. खरोखरच काम करा ना. लोक का तुम्हाला मत देणार नाहीत आणि लोक का तुम्हाला भगवान म्हणणार नाहीत? खरोखरच काम केलं. खरोखरच काम करायला खरोखरचा क्षत्रिय असायला लागतो, त्याच्या अंगामध्ये ते गुण असावे लागतात. हो की नाही? तो प्रॉब्लेम आहे. कुठून आणायचा नरदेव? नो नरदेव. प्रभुपादांचं एक वाक्य आहे, वर्णाश्रम मध्ये हे कन्सेप्ट आहेत ना, ते छोट्या छोट्या पातळीवरती पण लागू होतात ऍक्च्युली. फॉर एक्झाम्पल, तुमचं जो मंदिर आहे, सत्संग आहे, आश्रम आहे, तिथे जो अध्यक्ष असतो, ही इज नरदेव. आणि त्याची व्यवस्था करायची जबाबदारी त्यांनी घेतलेली असते. मग त्या मंदिरामध्ये, त्या आश्रमामध्ये, त्या सत्संगामध्ये जे कोणी आहेत त्यांच्या रक्षणाची जबाबदारी तो त्याच्याकडे तेवढं सामर्थ्य असलं पाहिजे. सेम घरामध्ये, कुटुंबामध्ये तुम्ही जर कुटुंब प्रमुख असाल तर कुटुंब प्रमुख, त्या कुटुंबातले तुम्ही नरदेव आहात. कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावरती असते, भौतिक, आध्यात्मिक सगळ्या दृष्टीने त्यांचं रक्षण करायची. छोट्या छोट्या पातळीवरती पण हे तुम्ही लागू करू शकता. परंतु जनरली जसं आता राजाच्या अंगात गुण नाहीत तरी पण तो ऍडव्हर्टाइजमेंट नरदेव व्हायचा प्रयत्न करतोय, तसंच चालू आहे मंदिरामध्ये देखील. मंदिर अध्यक्षामध्ये क्षत्रियाचे गुण नाहीत, त्यामुळे तो फिलॉसॉफी बाजूला राहिली, तो जबरदस्तीने डिमांड करतोय. सेम कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख जो आहे तो जबरदस्तीने डिमांड करतोय. प्रभुपाद नेहमी म्हणायचे, रिस्पेक्ट कॅनॉट बी डिमांडेड, इट हॅज टू बी कमांडेड. आदर जो असतो तो मागून मिळत नसतो, ऍडव्हर्टाइजमेंट करून मिळत नसतो, ते कमवावं लागतं. कुठलंही क्षेत्र असू दे, मग कुठलंही पद असू दे, हो की नाही? आता हे राष्ट्राच्या लेवलवरती आपण काही फिक्स करू शकत नाही, म्हणून मी तुम्हाला छोटे उदाहरण देतोय. या छोट्या छोट्या उदाहरणामध्ये तुम्ही फिक्स करू शकता. तुमचं सत्संग फिक्स करू शकता, तुमचं मंदिर फिक्स करू शकता, ऍटलिस्ट तुमच्या घरातली व्यवस्था फिक्स करू शकता. हरे कृष्ण. नरदेव. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे?
हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. काल जो मेसेज जो होता त्याच्यावर प्रभुपाद वाणीवरचा, तो जेव्हा वाचतो आपण तेव्हा बेसिक प्रीचिंग बद्दल तो मेसेज होता. आपण तर प्रीचिंग करत नाही, म्हणजे प्रीचर तर नाही, तर आपण कोणाला सांगायला पण जातो, तर आपल्यात सजन शुद्धता नाहीये, तर आपण सांगावं का नाही सांगावं, काय त्याबद्दल थोडं मेसेज खूप स्ट्रॉंग होता. या भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात की हरी कथा, जे तुम्ही इट्स बेसिक, इट्स व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड बेसिक मेसेज आहे की जे वाक्य तुम्ही बोलता त्याच्याप्रमाणे तुम्ही वागत नसाल तर ते वाक्य बोलू नका. हरी कथा म्हणजेच भक्ती बद्दल तुम्हाला जर बोलायचं असेल तर तुम्ही पण ते केलं पाहिजे. जसं मराठी संत लोक म्हणून गेले, बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले, वॉकिंग द टॉक. बोलणारे खूप प्रचारक आहेत, नुसतं बोलणारे खूप सारे प्रचारक आहेत. मग करावं का नको? सेवा तर करायची आहे, हो की नाही? भगवंतांची सेवा, प्रचार कार्य म्हणजे भगवंतांची सेवा आहे. याचाच अर्थ तुम्ही ते आचरणात आणलं पाहिजे. हे तुमच्या शुद्धतेसाठी पण गरजेचं आहे. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की प्रचार कार्यासाठी मध्यम अधिकारी लेवलला येणं सफिशियंट आहे, उत्तम अधिकारी व्हायची काही गरज नाही. आणि जेव्हा तुम्ही प्रचार करता तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही उत्तम अधिकारी होता. कारण तुम्हाला पण कुठेतरी लाज वाटायला लागते की मी हे वाक्य बोलतोय परंतु मीच त्याचं आचरण करत नाही. पहिल्यांदा याचा अर्थ मला हे वाक्य पटलंय की नाही याचं चिंतन, मनन, मेडिटेशन स्वतः केलं पाहिजे. पहिल्यांदा हे पलायनवाद नसला पाहिजे याच्यामध्ये. याचा अर्थ असा नाहीये की मी प्रचार करायचं बंद करणार. नो, दिस इज युनिव्हर्सल ट्रूथ यू आर प्रीचिंग. दॅट मीन्स फर्स्ट यू हॅव टू ऍक्सेप्ट. तुम्ही पहिल्यांदा ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे, तुम्ही ते आचरणात आणलं पाहिजे. हा जो मेसेज आहे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचा, हा तुम्हाला प्रचारापासून परावृत्त करण्यासाठी नाही आहे, हा ढोंग करण्यापासून परावृत्त करण्यासाठी आहे. बरेचसे ढोंगी असे असतात की बोलतात पण करत नाहीत. आणि त्यांचा मग उद्देश काय असतो? त्यांचा उद्देश असतो पद प्रतिष्ठा मिळवणे, ज्याच्यासाठी आपण या भौतिक जगामध्ये आलोय. तर हे पद प्रतिष्ठेसाठी तुम्ही प्रचार करू नका. जे उपदेश देता, जे आदेश देता, त्याचं पालन तुम्ही पहिल्यांदा करता की नाही हे पाहणे तुमचं कर्तव्य आहे. नसेल तर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात जे उपदेश तुम्ही लोकांना देणार आहे हे बंद दरवाजा मागे पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला द्या. याचा अर्थ काय? बंद दरवाजा मागे तुम्ही स्वतःला ते उपदेश द्या, म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही पहिल्यांदा वागा. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही प्रचारच बंद करा. न. लक्षात येते का तुमच्या? याचा अर्थ तुम्ही त्याच्यातून बाहेर पडायचं तुम्हीच ठरवलेलं नाही आहे, मग तुम्ही प्रचार कसा करणार? आणि प्रचार, आणखीन एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे प्रचारचा अर्थ असा नाही आहे की प्रचारचा अर्थ फक्त सगळ्यांना सांगत सुटलं पाहिजे, लेक्चर घेतले पाहिजेत, सत्संग प्रवचन केलं पाहिजे. हा, श्रवणाची प्रक्रिया आहे, कुणीतरी समजावून सांगितलं पाहिजे, पण प्रचारचा खरा अर्थ असतो तसं करून दाखवणे. नुसतं बोलण्यात काय, बोलणारे 1000 जण आहेत, करून दाखवलं पाहिजे. आता हे सगळं कॉम्प्लिकेटेड होतं कारण इथे ऐकणारे देखील भावनिक आहेत आणि सांगणारे ढोंगी आहेत. भावनिक श्रोत्यांना फसवणं खूप सोपं असतं. त्यामुळे बोलणारे बोलबच्चन पोपट भरपूर तयार झालेत, विशेष करून भारतामध्ये. आणि भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी ते बघितलं की तुम्हाला नुसतं प्रवचन द्यायचं आहे, लेक्चर द्यायचं आहे आणि प्रसिद्ध व्हायचं आहे, म्हणजे ऍक्च्युली आचरणात काही आणायचं नाही. म्हणून त्यांच्यासाठी ते मेसेज सांगतात
की पहिले तुम्हाला तसे वागायची, तर तसं आचरण करायची तुमची जर इच्छा नसेल ना, तर पहिल्यांदा तेच तेच सेम टू सेम उपदेश तुम्ही स्वतःला द्या, त्याप्रमाणे वागा आणि मग दुसऱ्यांना उपदेश द्यायला जावा. आणि जनरली गुरु शिष्य परंपराच आता नष्ट झालेली नाहीये. गुरुच्या आदेशानुसार, गुरुच्या उपदेशानुसार तुम्ही दुसऱ्याला प्रचार कार्य वगैरे करायला गेलं नसलं पाहिजे, परंतु आता सगळ्यांनाच फेमस व्हायचं आहे. जो दिसेल ते उपदेश देत फिरत असतो. याच्यासाठी हे सांगितलेलं आहे. हे प्रचार कार्य बंद करण्यासाठी नाही सांगितलं, उलटा अर्थ घेतला पाहिजे कधी पण. मी हे आचरणात आणलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. देर इज नो अदर ऑप्शन. आणि मग जेव्हा तुम्ही आचरणात आणता ना, तेव्हा तुम्हाला कोणी सांगावं लागत नाही, तर ते तुमचं आचरणच प्रचार असतं. आचार, विचार आणि प्रचार हे तिन्ही एका लेवलवरती असतील तर तुम्हाला सेपरेटली प्रचार करावा लागत नाही. जसं श्रील हरिदास ठाकूरांना चैतन्य महाप्रभूंनी पदवी दिली नामाचार्य. हरिदास ठाकूर कुठे जाऊन लेक्चर घेत होते रोज? लेक्चर खूप लांबची गोष्ट. हरिदास ठाकूर शेजाऱ्याला पण जाऊन सांगत नव्हते तुम्ही असं करा तसं करा. मग ते कसे काय आचार्य झाले? ते कसे काय प्रचारक झाले? रूप गोस्वामी म्हणतात तुम्ही सगळ्यात बेस्ट प्रचारक आहात, कारण त्यांचं आचरणच प्रचार होता, त्यांचं वागणंच प्रचार होतं. त्यांच्याकडे बघून लोक म्हणायचे हा भक्त असा असला पाहिजे, भक्ती अशी असली पाहिजे. हे आचरण खूप महत्वाचं आहे. दुसऱ्याला सांगण्यापूर्वी आपण त्याचं आचरण केलं पाहिजे, हा तो मेसेज आहे. प्रचार बंद केला नसला पाहिजे. प्रचार करणे हीच भगवंतांची सेवा आहे या भौतिक जगामध्ये. आणि म्हणून शास्त्राने मध्यम अधिकारी लेवलच्या माणसाला प्रचार करायचा अधिकार दिलेला आहे. तो अजून शुद्ध झालेला नाही पूर्णपणे, तरी त्याला प्रचार करायचा अधिकार दिलेला आहे. आणि माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो, अशा प्रकारे तुम्ही प्रचार केला तर तुम्ही लवकर शुद्ध होता. कारण आतून जर तुमच्या शुद्धता असेल तर एखादं वाक्य बोलताना तुम्हाला स्वतःला लाज वाटते की अरे मीच स्वतः असं वागत नाही, मग पहिल्यांदा जाऊन मी वागून दाखवतो. दॅट शुड बी आवर फिलॉसॉफी. जसं प्रभुपाद बरेच जण हे नेहमी हे उदाहरण देतात की एक जो साधू होता, त्याच्याकडे एक आई आपल्या मुलाला घेऊन गेली, म्हणाली माझा मुलगा चॉकलेट खूप खातो, काय लाडू खूप खातो, त्याला जरा समजावून सांगा, जरा कमी खायला सांगा. ते साधू म्हणाले उद्या सकाळी आम्ही सांगतो. मग ती आई उद्या सकाळी परत गेली, तर साधूंनी समजावून सांगितलं त्या मुलाला की हे चुकीचं असतं, असं करू नको, तू खाल्लं नसलं पाहिजे. ती आई म्हणाली कालच सांगितलं असता, परत मला कशाला यायला सांगितलं एवढं चालत परत. तर ते साधूंनी त्यांना समजावून सांगितलं की मी स्वतःच चॉकलेट खात होतो, लाडू खात होतो, त्याला कसं समजावून सांगणार, मग मी काल सोडलं, मग मी आज तुम्हाला सांगू शकतो. हे ऍक्शन घ्यायचं असतं. मग हे लॉजिक नाही लावायचं. मग ते साधू असं म्हटलं असतं ना की मी स्वतःच चॉकलेट खातो, मी तुम्हाला काय सांगणार, मी सांगू शकत नाही, दुसऱ्या कोणाकडे तरी जावं. याचा अर्थ तुम्हाला पटलेलंच नाही आहे की ते चुकीचं आहे. तुम्हाला पहिल्यांदा पटलेलं असलं पाहिजे ते चुकीचं आहे, तुम्ही स्वतः बंद केलं पाहिजे, मग तुम्ही दुसऱ्यांना उपदेश दिला पाहिजे. प्रचार कार्य खूप महत्वाचं आहे. प्रचार कार्यामध्ये आपली शुद्धी होते. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना सांगता जप केला पाहिजे, जप केला पाहिजे, जप केला पाहिजे, तुम्हाला आतून वाईट वाटायला लागतं, अरे मीच जप करत नाही, दुसऱ्यांना सांगायला लागले. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर नेहमीच स्ट्रॉंग उपदेश करायचे. जेव्हा त्यांनी पाहिलं की काही लोक फक्त पद प्रतिष्ठेसाठी प्रचारक झालेत, गुरु व्हायचा प्रयत्न करतायत, त्यांच्यासाठी त्यांनी सांगितले की असं करू नका.
जसं परवा पण आपण वाचलं, प्रभुपाद एका ठिकाणी सांगतात, प्रभुपाद नाही, श्लोकच होता तो की नाही, स्तुती पाठक जेव्हा स्तुती करत असतात तेव्हा पृथू महाराज सांगतात की उद्या मी ग्रेट होणार आहे या आशेने तुम्ही जर आज माझी स्तुती करत असाल तर तो माझा अपमान आहे. कार्य मी पहिल्यांदा केलं पाहिजे, मग तुम्ही माझी स्तुती करा. तर पृथू महाराज म्हणत नाहीत की मग तुम्ही स्तुती करा, तरी पण केलं नसलं पाहिजे. स्तुतीसाठी, प्रसिद्धीसाठी, जय जयकार मिळवण्यासाठी कुठलंही कार्य कधीच केलं नसलं पाहिजे आपण. आणि हे प्रचार कार्य तर बिलकुल केलं नसलं पाहिजे. कलियुगाचा प्रभाव जसा वाढत जाईल तसे सगळे प्रचारक 99% प्रचारक हे प्रचार कार्य ह्याच्यासाठीच करतील, एकतर पैशासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी. याच्यातून वाचवण्यासाठीच भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आपल्याला एक कठोर उपदेश देतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभुजी, काल मी चुकीचं सांगितलं ते रामनाथ गोयंका म्हणून, ते सत्यनारायण गोयंका म्हणून आहेत. यशवंत गोयंका या सत्यनारायण. तर मला दुसरं विचारायचं होतं की समजा हे जे मानसिक आजार आहेत त्याच्यावरती हे मेडिटेशन काम करतं का? कारण प्रभुपादांनी पण सांगितलंय की ज्यांना भक्ती जमत नसेल त्यांनी ध्यान धारणा केली तरी चालेल. मला वाटतं 12व्या अध्यायामध्ये सांगितलं. तर ह्या डिप्रेशन साठी मेडिटेशनचा फायदा होतो का? आणि तुम्हाला पण तुम्ही म्हणता डिप्रेशन मध्ये गेले होते, तर तुम्ही त्यासाठी काय वापरलं, काय केलं? डिप्रेशनचं कारण सदैव नेहमी कारण हे असतं की आपले रिलेशनशिप खराब असतात. मानसिक रोग नाही आहे हा, दिस इज जस्ट अ कंडिशन. एक तर तुमची अपेक्षा तुमच्या पतीकडून, पत्नीकडून किंवा मित्राकडून, आई वडिलांकडून चुकीची असते, किंवा तुमची अपेक्षा बरोबर असते परंतु ते तुमच्या बरोबर चुकीचे वागत असतात. त्यामुळे तुम्हाला डिप्रेशन येतं. आणि हे फिक्स करावं लागतं, ह्याच्याशिवाय काही हे डिप्रेशन जात नाही. तुम्ही कितीही मेडिटेशन करा. मेडिटेशन काय करणार आहे? तुम्हाला आतून पटलेलंच नाही आहे की या जगामध्ये दुःख आहे, हे जग अनित्य आहे, असुखम आहे, हे तुम्हाला पटलेलंच नाही आहे, तर मग तुम्ही मेडिटेशन कशावर करणार आहे? प्रभुपाद कुठे म्हणत नाहीत तुम्हाला भक्ती जमत नसेल तर मेडिटेशन करा. प्रभुपाद बिलकुल म्हणत नाहीत, कारण भगवान श्रीकृष्ण म्हणत नाहीत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कलियुगामध्ये मेडिटेशन तुम्हाला जमणारच नाही, सोडून द्या. भक्ती, फक्त भक्तिमय सेवा करा. भक्तिमय सेवेचा अर्थ असतो प्रेम. ते डिप्रेशन मध्ये गेलेल्या लोकांना सपोर्ट आणि प्रेमाची गरज असते. हे बरेचसे लोक जे आत्महत्या करतात ना, त्याचं कारण लिहून देतात. एक तर ते चुकीचे असतात किंवा त्यांच्या बरोबर चुकीचे वागत असतात. दोन्ही फिक्स करायचा एकच उपाय आहे, आध्यात्मिक ज्ञानामध्ये आलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला फिक्स केलं पाहिजे, तुमची स्वतःची इंद्रिय तृप्ती, देहात्मबुद्धी सोडून दिली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या जगामध्ये तुम्हाला कोणीही सुखी करणार नाही, एक गोष्ट तुम्हाला पटलं पाहिजे. मग तुमचं डिप्रेशन आपोआप जातं. या जगामध्ये सुख नाहीच आहे. डिप्रेशनचा अर्थ काय? माझ्या मनासारखं होत नाही. हे बेसिक डेफिनेशन आहे डिप्रेशनची. प्रभुपाद ध्यान करायला पाहिजे कुठल्या अर्थाने म्हणतात? मेडिटेशन जे आहे ना, मेडिटेशन ऍक्च्युली आपली भक्तीची प्रोसेस काय आहे? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दासम, साख्यम, आत्मनिवेदन. या सगळ्या 9च्या 9 प्रक्रियेमध्ये तुम्हाला मेडिटेशन करावं लागतं. मेडिटेशन कशात करावं लागत नाही?
तुम्ही रोज भागवतम क्लासला येता, ऐकून जाता, इट्स युजलेस. जोपर्यंत तुम्ही जे ऐकलंय त्याच्यावरती चिंतन मनन करत नाही, त्याला म्हणतात मेडिटेशन. ध्यान शून्यावरती ध्यान करायचा नसतो. विपश्यना वगैरे हे सगळे शून्यावरती ध्यान करायला शिकवतात किंवा तुमच्या शरीरावरती ध्यान करायला शिकवतात. ते तुम्हाला मदत करत नाही कधीच. त्याच्याने काय फिक्स होणार आहे? इथे आतून तुम्हाला पटलेलं नाहीये की तुम्ही शरीर नाही, तुम्ही आत्मा आहे आणि हे जग जे आहे ते दुःखालयम, अनित्यम, असुखम आहे. हे जोपर्यंत पटलं नाही तोपर्यंत तुम्ही काहीच फिक्स करू शकणार नाही. कशावर मेडिटेशन करणार? मेडिटेशन करायचं असतं भगवंतांवर, भगवंतांच्या सेवेवर. त्यालाच भक्ती म्हणतात. दुसरा कुठला मार्ग नाही आहे. हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवलम योगी नाम अपि सर्वेशाम मदगते अंतरात्मना. जो व्यक्ती डिप्रेस्ड आहे ना, त्याची जर स्वतःची चूक नसेल तर त्याच्या बाजूच्यांची चूक आहे. त्याचे मित्र, त्याचे नातेवाईक, त्याचा सपोर्ट सिस्टीम फिक्स केला पाहिजे. आणि त्याचे मित्र, त्याचे नातेवाईक, त्याचे सपोर्ट सिस्टीम सगळे प्रेमळ भक्तिभावामध्ये असतील तरी पण तो डिप्रेस्ड असेल तर त्याची स्वतःची चूक आहे. त्याची जगाकडून खूपच अपेक्षा आहे, म्हणजे कधीच सफल होणार नाही. मला सगळ्यांनी चांगलं म्हटलं पाहिजे, माझ्यावरती प्रेम केलं पाहिजे, मला सगळ्यांनी दिलं पाहिजे, हे कधीच 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 सक्सेसफुल होणार नाही या जगामध्ये. हे त्याला पटलेलं नाही म्हणून तो डिप्रेस्ड आहे. परंतु बऱ्याच केसेसमध्ये लोक डिप्रेशन मध्ये जातात जेव्हा त्यांची इमिजिएट रिलेशनशिप मध्ये जे असतात ना ते चुकीचं वागत असतात. पत्नी चुकीचं वागत असते, पती चुकीचं वागत असतो, मुलं चुकीचं वागत असतात, आई वडील चुकीचे वागत असतात, मित्र धोका देतात, बिझनेसमध्ये धोका देतात, व्यवहारामध्ये धोका देतात, म्हणून लोक डिप्रेशन मध्ये जातात. मग अशा वेळेला त्याच्यावरती एकच उपाय असतो, त्यांची जी सपोर्ट सिस्टीम असते ना ती बिल्ड करणे. तुम्ही मानसोपचार तज्ञ, खऱ्या मानसोपचार तज्ञाकडे गेला तो पण तुम्हाला हेच उपदेश देईल. डिप्रेशन तेव्हाच कमी होतं जेव्हा त्याची सपोर्ट सिस्टीम ही प्रेमावरती आधारित असते. त्याच्याशी बोलणारच कुणी नसतं. पण जर एन्व्हायरमेंट, शेवटी त्याला हे पण समजावून सांगायला लागतं की या जगामध्ये तुझ्याशी कुणीच चांगलं वागणार नाही. त्यामुळे तो डिप्रेस होऊन काय उपयोग नाही. आणि हे त्यालाच भगवद्गीता म्हणतात. भगवद्गीतेमध्ये दुसरं काय सांगितलंय? हे जग जे आहे हे दुःखालयम आहे, अशाश्वत आहे, अनित्य आहे, असुखम आहे. इथे तुम्ही सुख शोधायचं धडपड करताय, मिळत नाही म्हणून तुम्ही डिप्रेस होताय. डिप्रेशनला मराठीत काय म्हणतात? नैराश्य. कशातलं नैराश्य? काहीतरी करायला गेलं ते मिळालं नाही त्याच नैराश्य ना. ध्यान मेडिटेशननी मदत होऊ शकते. इट कुड बी फर्स्ट स्टेप, एक स्टेप भगवद्गीतेकडे येण्यासाठी एक स्टेप म्हणून ते कार्य करू शकतं. पण तेवढा तुमच्याकडे वेळ असला पाहिजे. आणि त्या ध्यान मेडिटेशन मध्ये जर तुम्ही स्वतःला वाहून घेतलं तर मग तुम्ही चुकीच्या पद्धतीने मेडिटेशन करणार. सगळ्यात बेस्ट मेडिटेशन कोण केलंय माहितीये तुम्हाला आजपर्यंत? एनीबडी नोज? भागवतम मध्ये सांगितलंय. न न न न न भागवतम मध्ये कुठेतरी एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये सांगितलंय की परीक्षित महाराज श्रवणाने शुद्ध झाले, पृथु महाराज पूजा करून शुद्ध झाले, प्रल्हाद महाराज स्मरणाने शुद्ध झाले. अशी प्रक्रिया दिलेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी सांगितलंय, शेवटी नाही मध्येच सांगितलंय, रेडी, अक्रूरजी हे मेडिटेशनने भक्त झाले. प्रार्थने मेडिटेशन. अक्रूरजी जेव्हा, हे वाचा तुम्ही, अक्रूरजी जेव्हा मथुरेतून वृंदावनला भगवान श्रीकृष्णांना घ्यायला जात होते ना, तर संपूर्ण प्रवासामध्ये त्यांनी मेडिटेशन केलं. आणि तसं मेडिटेशन तुम्ही केलं पाहिजे. दॅट इज बेस्ट मेडिटेशन. श्रील प्रभुपाद सांगतात. अक्रूरजीच्या मनामध्ये जे चाललेलं ना त्याचं वर्णन केलेलं आहे भागवतम मध्ये.
त्याला म्हणतात मेडिटेशन. मेडिटेशनचा अर्थ असतो जे सत्य आहे, परम सत्य, ते ऍक्सेप्ट करणे आणि त्याच्यावरती मन केंद्रित करणे. मेडिटेशनचा अर्थ असा नसतो ओम वरती मन केंद्रित करणे, शून्यावरती मन केंद्रित करणे, आपल्या बॉडीवरती मन केंद्रित करणे. याच्याने डिप्रेशन जाणार नाही तुमचं. परम सत्याला ऍक्सेप्ट करणे म्हणजे काय? परम सत्याला ऍक्सेप्ट करणे म्हणजे तुम्ही ज्याच्यामुळे डिप्रेस झालेला आहे ना, ते स्वीकार करणे की हे मला पाहिजे होतं, ते मला मिळालं नाही, मिळणारच नाही या जगामध्ये. भगवंतांची सेवा करणे हा एकमेव उपाय आहे त्याच्यावरती. प्रेम विकसित केलं पाहिजे. प्रेम जेव्हा आपण विकसित करतो तेव्हा डिप्रेशन जातं. डिप्रेशनचा अर्थ असतो स्वतःला बांधून घेणे. कुणी बांधलेलं नसतं तुम्हाला, स्वतःच्या विचारांनी स्वतःच्या मनाला तुम्ही बांधलेलं असतं. यू हॅव टू फ्री दॅट. मग ते फ्री स्वतः तुम्ही होऊ शकता वाचन, श्रवण, सत्संग करून, किंवा दुसऱ्याच्या मदतीने होऊ शकता. याच्यासाठी शुद्ध भक्तांचा संघ हा परफेक्ट उपाय आहे. तुम्ही ज्याच्याबद्दल बोलता मला माहिती नाही कोण आहे ते, प्रत्येकाची केस वेगवेगळी असते. दिस इज जनरल, मी आन्सर देतोय. त्याच्यासाठी तुम्ही शुद्ध भक्त व्हा. त्याच्यासाठी शुद्ध भक्तांचा संघ घेऊन या. त्याच्या आजूबाजूची लोक फिक्स करा, त्याच्या आजूबाजूचं वातावरण फिक्स करा. पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी राहिल्यावरती तुम्ही डिप्रेस्ड राहणार. पुण्या मुंबईतले लोकच 99% सगळे डिप्रेस्ड असतात. काही कमी प्रमाणात असतात, काही जास्त प्रमाणात असतात, एवढंच. बाहेर बघितलं की सगळा धूळ दिसतो, एक पक्षी दिसत नाही, फक्त कबुतर दिसतात कुटर कुटर करणारे. ना झाड दिसतं, ना आकाश दिसतो. अशा ठिकाणी राहिल्यावर तुमचं डिप्रेशन कसं जाईल? आई वडील पण इतके मूर्ख असतात ना. हे अमोल प्रभूजी आणि कृष्ण चैतन्य प्रभू वगैरे परवा एका कोर्सला गेले होते. तिथे एकाने स्टोरी सांगत होते. एक डॉक्टर पती पत्नी, त्यांच्या मुलाला हा आजार होता, काइंड ऑफ मानसिक आजार होता, ऑटिझम. तर ते फिक्स करायला त्यांनी सगळं जग सोडलं, जंगलात जाऊन राहिले, स्वतःची शेती केली, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, फळं, फुलं, पक्षी, रंगीबेरंगी नेचर, आणि त्यांचा मुलगा फिक्स झाला. तुमची तयारी नाही हे करायची. प्रभुपाद काय वेगळं सांगतात तुम्हाला? प्रभुपाद पण तेच सांगतात. सगळ्यांवरती प्रेम करायला शिका. तुमच्या मुलांना सगळ्यांवरती प्रेम करायला शिकवा. तो कधीच डिप्रेस होणार नाही. मुलांना आपण शाळेत घालतो आणि स्वार्थ शिकवतो. मला पाहिजे, माझं कसं बनवायचं, त्याच्या अंगणातलं माझ्या अंगणात कसं आलं पाहिजे. 100% डिप्रेस होणार तो. इट्स अ रूट कॉज ऑफ डिप्रेशन. स्वार्थ, लोभ. आणि असे आत्महत्या करणारा माणूस, डिप्रेस होऊन आत्महत्या करणारा माणूस तर सगळ्यात स्वार्थी असतो. तुम्हाला हे ऐकल्यावर माझा द्वेष कराल तुम्ही, पण इट्स ट्रू. आणि तो फक्त स्वतःचाच विचार करत असतो. मला असं म्हटलं, माझ्याशी असे वागतात, मला मी त्याच्या डोक्यातून काढायचं काम करायचं असतं. हे कठीण काम आहे. इट्स ट्रू. कधी कधी फटके द्यावे लागतात. लहान मुलांना कधी कधी कठोर शिक्षा द्यावी लागते. काय मी चाललंय हे समजावून घेतलं पाहिजे आपण. ऍक्च्युली इट्स नॉट, हे काही ग्रेट सायन्स नाही आहे. लोक ह्याच्यावरती PhD करतात, मानसोपचार तज्ञ बनतात. बट इट्स नॉट. प्रेम समजावून घ्यायला प्रभूजी कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये जावं लागत नाही. दुर्दैवाने आपण इतके देहात्मबुद्धीमध्ये घुसलोय, इतके स्वार्थी आणि इतके सगळे अनर्थ हृदयामध्ये भरून ठेवलेत की आपल्याला प्रेमच कळत नाही. म्हणून हे घासून घासून स्वच्छ केलं पाहिजे रोज. चेतो दर्पण मार्जन. सोडून द्या, कशाला मुंबईत राहता. मुंबई इज प्लेस ऑफ डिप्रेशन. जितकं मोठं शहर, जितकी ट्रॅफिक, तितकं डिप्रेशन तुम्हाला येणार.
अहो इथे आम्ही कोकणात राहतो, कधी कधी काम पडलं म्हणून घाटावरती जातो, कोल्हापूर शहर जवळ आलं की डिप्रेशन येतं. इट्स ट्रू. लोक प्या 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 करत असतात, लोकांची संख्या वाढते, प्रदूषण वाढतं, काचा खाली करून गेलेला असतो, कोल्हापूर जवळ आलं की काचा वर घेऊन एसी चालू करायला लागतो. कशाला या असल्या वातावरणात राहता तुम्ही? डिप्रेशन येणार नाही तर काय होणार? रूट कॉज तुम्हाला समजावून घ्यायचं नाहीये, तुम्हाला फक्त औषध पाहिजे. हे प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्ही आता मग ध्यानाकडे बघताय, ध्यान औषध म्हणून काम करेल का? अरे ज्याच्यामुळे झालंय ते फिक्स करा ना. बायको जर तुमच्याशी उलट बोलत असेल, बायको जर तुमच्याशी खोटं बोलत असेल, तर तुम्ही बाहेर जाऊन औषध घेऊन काय उपयोग आहे? कित्येक लोक बघा, पत्नी चांगले वागत नाही म्हणून पती आत्महत्या करतो, पती चांगलं वागत नाही म्हणून पत्नी आत्महत्या करते. हो, करतात की नाही? आता याच्यावरती उपाय म्हणून मॉडर्न एज्युकेशन मध्ये सांगितलं जातं, तुम्ही ही गोळी खावा. माझी बायको डॉक्टर आहे, ह्याच्याकडे पण असे पेशंट येतात ऍक्च्युली. हे माझा नवरा चिडचिड करतो, असं करतो, मग यांना इथं दाखवलं तिथं दाखवलं, या 3 गोळ्या चालू आहेत सध्या. अरे तो का चिडचिड करतो हे पहिल्यांदा तुम्हाला समजलं पाहिजे ना. काही लोकांचा स्वभाव असतो चिडचिड करायचा, नो प्रॉब्लेम, परंतु काहीतरी चुकत असणार आहे ना तिथे, ते फिक्स केलं पाहिजे ना. प्रत्येक वेळी सोल्युशनच शोधायचं. याला या संस्थेत पाठवू का, याला हे औषध देऊ का, ह्याला हे मेडिटेशन करू का? नो. कशामुळे झालंय ना ते पहिल्यांदा त्याचं शोधून काढा. याला रूट कॉज अनालिसिस म्हणतात. त्याचं मूळ कारण शोधून काढा, ते फिक्स केलं पाहिजे, त्याच्याशिवाय ते फिक्स होत नसते. आणि असं शोधत शोधत गेलो, काहीच कारण नसेल एक्सटर्नल, जसं मगाशी मी म्हणालो, तर मग कारण आहे तुमची स्वतःची देहात्मबुद्धी तुम्हाला डिप्रेशन मध्ये घेऊन जाते. या जगाकडून अपेक्षाच करायचं तुम्ही बंद केलं पाहिजे. जेवढ्या अपेक्षा कराल तेवढे तुमचं डिप्रेशन वाढणार आहे. हा, तर त्या माणसाला कळत नाही, जो डिप्रेस्ड आहे त्या माणसाला कळत नाही, मग त्याला हे समजावून सांगायची प्रक्रिया शोधून काढली पाहिजे आपण. त्याला हे समजावून सांगितलं पाहिजे की लोकांनी तुझ्यासाठी काय करतात किंवा काय केलंय याच्यापेक्षा तू लोकांसाठी करायला लाग, आनंदी राहा. चल आपण दोघे जाऊया मंदिरामध्ये, दान देऊन येऊया, मंदिरामध्ये सेवा करून येऊया, चल माझ्यासोबत सगळ्यांना प्रसाद वाटप करायचं, तू काम कर. आणि त्याला समजावून सांगा, बघ याच्यामध्ये आपण काही अपेक्षा करायची नाही, एक सेवा म्हणून करायचं, आनंद म्हणून करायचं. दुसरे कोण तुझ्या आनंदाचं कारण नाही आहे, तू स्वतः तुझ्या आनंदाचं कारण आहे. यालाच म्हणतात काउन्सिलिंग. काउन्सिलिंग वर्क्स. डिप्रेशन मध्ये काउन्सिलिंग काम करतं. पाश्चात्य देशामध्ये मानसिक रोगावरती काउन्सिलिंग पहिला उपाय करतात, मग औषध सेकंड उपाय करतात. भारतामध्ये पहिल्यांदा औषध गोळ्या देतात. तुम्ही मानसोपचार तज्ञाकडे गेलात तर पहिल्यांदा तुम्हाला गोळ्या देतो, हे खावा. किती वर्ष खायचं? 10 वर्ष रोज खायचं. शिक्षा गुरु त्याच्यासाठी असतो, काउन्सिलर. त्यामुळे शुद्ध भक्त शोधा, शुद्ध भक्तांचा संघ शोधा, शुद्ध भक्तांच्या संघात तुम्ही पण जावा. फक्त त्याला पाठवू नका जो डिप्रेस्ड आहे, कारण तुम्ही त्याची सपोर्ट सिस्टीम आहे. लोकांना हे लक्षात येत नाही. ऍक्च्युली सपोर्ट सिस्टीम बिघडली की माणूस बिघडला. विदाउट सपोर्ट सिस्टीम म्हणजे काय? मित्र, नातेवाईक ही सपोर्ट सिस्टीम असते आपली. भक्तीमध्ये आपले सहचारी भक्त ही आपली सपोर्ट सिस्टीम असते. हे बिघडलं की माणूस बिघडतो. विदाउट सपोर्ट सिस्टीम माणूस आनंदी राहत असेल तर तो खरा साधू असतो. त्याला समजलेलं असते हे जग अनित्य आहे म्हणून. नाहीतर 99.99% लोकांना प्रेमाची, स्नेहाची, सपोर्ट सिस्टीमची गरज असते. दॅट इज द फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स, फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट. सॉरी, आपण म्हणतो ना फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट, सेकंड लाईन ऑफ ट्रीटमेंट. फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट मानसोपचाराची ही असली पाहिजे, त्याची सपोर्ट सिस्टीम फिक्स करणे. तुम्ही गुगल वरती वगैरे जाऊन वाचा, तुम्हाला हेच मिळेल. ऍक्च्युली कोणीही जो डिप्रेस्ड आहे, बायपोलर आहे, स्किझोफ्रेनिक आहे, फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट इज यू हॅव टू फिक्स हिज सपोर्ट सिस्टीम. त्याचे जे नातेवाईक, मित्र, आजूबाजूचे लोक आहेत ना,
त्यांचा आधार त्याला कितपत आहे तो पहिल्यांदा फिक्स करावा लागतो. एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ञाला भेटा, ऍक्च्युली तुम्हाला हे सगळं समजावून सांगेल तो. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. विपश्यनेला पाठवू नका, डिप्रेशन वाढेल अजून. तिथे फक्त स्वतःच्या शरीरावर बघायला शिकवतात, अजून देहात्मबुद्धी वाढवायची. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम.